ठाण्यात मोठ्या गृहसंकुलांमध्ये 34 मतदान केंद्रे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 18 ते 29 वयोगटातील मतदार वाढले आहेत। या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 62,92,520 इतकी झाली आहे। यामध्ये 1,32,110 मतदारांची वाढ झाली असून त्यात 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 83,479 इतकी आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शहरी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गृहसंकुलांमध्ये 34 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत। घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। यामुळे नव मतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली आहे। आपल्याला कल्पना आहे, भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या अर्धा दिनांकावर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023ला जाहीर केला गेला होता। या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती। त्या अनुषंगानं आपल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे। जी पूर्वीची आपली संख्या होती 63,43,889 ती संख्या वाढून आता 63,92,520 अशी मतदाराची संख्या झालेली आहे। आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी म्हणजे पूर्वी 29,10,000 एवढे स्त्री मतदार होते, त्यामध्ये वाढ होऊन आता 29,41,715 अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे। त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा जो 848 होता पूर्वी त्यामध्ये वाढवून 853 असा जेंडर रेशो झालेला आहे। निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच आणि त्या अनुषंगानं नवमतदार मोर पर्टिक्युलरली 18-19 या वयोगटामधील जे मतदार आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे। 30,130 प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या वेळेला ती संख्या होती ती आता वाढून 69,720 एवढी ती संख्या झालेली आहे। त्यामुळे यामध्ये वाढ झालेली आहे। मतदार यादीचं अद्ययावतीकरण करणे ते मतदार यादी निर्दोष होईल या पद्धतीनं करणे, त्या अनुषंगानं मयत झालेली व्यक्ती, HPH सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या व्यक्ती, दुबार व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, PSC DSCमध्ये सापडलेल्या व्यक्ती अशा व्यक्तींची मतदार यादीतून नावं कमी करून साधारणपणे जिल्ह्यामध्ये 1,28,000च्या आसपास मतदारांची नावंही कमी करण्यात आलेली आहे। अर्थात ती 100% खात्री केल्यानंतरच केली गेलेली आहे। याच माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी आवाहन केलं गेलं। याशिवाय आणखी काही जर असे आमच्या नजरेतून राहून गेलेले असतील, आमच्या BLOच्या नजरेतून राहून गेले असतील ती आपण निदर्शनास आणून दिली त्याबद्दल पुढील भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल। त्याशिवाय अन्य काही मतदारांची नाव नोंदणी शिल्लक राहिली असेल त्याच्यासाठी त्यांना राजकीय पक्षांना आवाहन केलं गेलेलं आहे। जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या आसपास मतदान केंद्र राष्ट्रलायझेशनचा कार्यक्रम घेतला गेला होता। आपल्या जिल्ह्यामध्ये जे मतदान केंद्र होती 6,391 त्या मतदान केंद्र वेगवेगळ्या मजल्यावर होती, काही तळमजल्या, काही ग्राउंड फ्लोअरवर होती, काही फर्स्ट सेकंड फ्लोअरवर होती। तर ती मतदान केंद्र मतदारांना गैरसोयीची होत आहेत म्हणून ती सगळी मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला आणली गेलेली आहेत। आता ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतेही मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअर शिवाय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर असणार नाही, ग्राउंड फ्लोअरवर सगळे असतील। या मतदान केंद्राच्या रॅशनलायझेशनमध्ये काही ठिकाणी मतदारांची संख्या जास्त होती त्यामुळे खूप लांब रांगा दिसायच्या, त्याही कमी करण्याच्या अनुषंगानं रॅशनलायझेशनची प्रोसेस पार पाडली गेली आणि आता मतदान केंद्राची संख्या 6,524 एवढी निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यालाही भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे। मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण पाहणी केली असं लक्षात येतं की भौगोलिकदृष्ट्याही मोठा असलेला जो मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे तिथं सगळ्यात जास्त 511 मतदान केंद्र आहे आणि उल्हासनगर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथं 251 मतदान केंद्र आहे। अर्थात ही मतदान केंद्र सगळ्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळ असावीत, सुरळीत असावीत आणि योग्य असावीत अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली आहे। ती प्रक्रिया आपण डिसेंबरच्या आसपास महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे।
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 23 जानेवारी रोजी या सगळ्या मतदान यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम पार पडून मतदार यादीला अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे। ही प्रसिद्धी भारत निवडणूक आयोग, माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांचं कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी, अर्धा जिल्हाधिकारी यांचं कार्यालय, त्याशिवाय डेजिग्नेटेड लोकेशन्स, मतदार नोंदणी अधिकाऱ्याचं कार्यालय या सगळ्या ठिकाणी त्याची प्रसिद्धी केलेली आहे। या मतदार यादीच्या प्रति राजकीय पक्षांनी आता पुरवण्यात येत आहे। आपल्या माध्यमातून ज्या वेळोवेळी आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी मतदारांना जे आवाहन केलं गेलेलं आहे, मतदार प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी, मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनजागृतीच्या अनुषंगाने स्वयंप्रेरणेने स्वतःवरून पुढे आलेले किंवा आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पुढे आलेले, त्याबद्दलही खरंच आपल्या सर्वांचं मीडियाकर्मींचं, माझ्या सहकारी मित्रांचं मी आज कौतुक करतो आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो की इथल्या ज्या निवडणुका असतील, लोकसभा असतील, विधानसभा असेल, नगरपालिका, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी पात्र असलेल्या मतदारांनी स्वतः बाहेर येऊन मतदान केंद्रावर मतदान करावं असं आवाहन करतो आणि आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा जो आकडेवारी आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन या लोकशाही प्रक्रियेचा एक सबळ आणि सक्रिय असा आपला सहभाग नोंदवावा असं आपल्या मार्फत मी आवाहन करतो।